बुलढाण्यामध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप, ग्रामीण भागातून खासगी वाहनातून मतदार आणत असल्याचा काँग्रेस उमेदवार दत्ता काकस यांचा दावा। साताऱ्यातील म्हसवडमध्ये भाजप शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये राडा, पवारांचे राष्ट्रवादीचे डॉक्टर सौरभ सावंतांना मंत्री जयकुमार गोरेंच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप। बीडच्या मतदान केंद्रावरील बोगसगिरीवरून भाजप नेते योगेश क्षीरसागर आक्रमक, प्रभाग क्रमांक 6 मधील जुना बाजार भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान प्रक्रियेदरम्यान बोगसगिरी होत असल्याचा आरोप। कोल्हापूरच्या कागलमधील मतदान केंद्रावर पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यामध्ये बाचाबाची, बॅलेट युनिट रातोरात बदलून उमेदवारांना कल्पना दिली नसल्याचा तृतीयपंथी उमेदवारांचा आक्षेप। परभणीच्या सोनपेठमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये बाचाबाची, व्यंकटराव कदम आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्यामध्ये मतदारांचे फॉर्म भरण्यावरून वाद। बुलढाण्यामध्ये अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ, मिर्झानगर परिसरामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं पैसे वाटप केल्याचा आरोप, निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी। बुलढाण्यामध्ये बोगस मतदान करताना युवकाला पकडलं, मतदान प्रतिनिधींकडून युवकाला चोप, मतदान केंद्रावर मोठा गोंधळ। बुलढाण्यातील मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रावर बोगस मतदान करताना 5 जणांना पकडून बेदम चोप, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। बदलापूरमध्ये निवडणुकीच्या धामधुमीमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं 2 लाखांची रोकड पकडली। या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, 1 इसम ताब्यात। बदलापूर पोलीस ठाण्याबाहेर 2 गटात राडा, भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये तुफान राडा, भाजप उमेदवार रमेश सोळसे यांना मारहाण केल्यानंतर झाला राडा, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज। बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेक, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, वादाचं कारण अद्याप अस्पष्ट। रायगडच्या उरणमधील मोरा मतदान केंद्रावर गोंधळ, भाजपकडून दादागिरी केली जात असल्याचा महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांचा आरोप, मतदान केंद्रात भाजप उमेदवार जबरदस्तीने घुसून मतदारांना प्रभावित करत असल्याचा आरोप। सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये मतदानादरम्यान काहीसा गोंधळ, प्रभाग क्रमांक 12 मध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे महिलांनी मतदान केंद्रावर ठिय्या मांडला। यावेळी काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि झोनल ऑफिसर यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे चित्र। एकनाथ शिंदेंनीच मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप, आमदार निलेश राणेंनीही पैशांचं वाटप केल्याचा दावा। बुलढाण्यातील नांदुरा नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक 10 मधील अपक्ष उमेदवाराचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे लक्ष। चंद्रपूरमध्ये भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप, प्रभाग क्रमांक 10 मधील आमो चिल्लावरांच्या नातेवाईकांचा व्हिडिओ व्हायरल, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार। आमदार संतोष बांगर यांच्या कृतीची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, चौकशी करून अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करणार, आमदार बांगर यांचं एबीपी माझानं समोर आणलं होतं गैरवर्तन। हिंगोलीमध्ये ईव्हीएमचं बटण दाबताना आमदार संतोष बांगर यांच्याकडून महिलेला सूचना, मतदान केंद्रातला बांगर यांचा वावर देखील संशयास्पद। निवडणुकांमध्ये राज्यात विस्कळीतपणा आणि गोंधळ झाला, त्यामुळे सगळ्या निवडणुका रद्द झाल्या पाहिजेत, सुप्रिया सुळेंची मागणी, तर प्रथमच मुख्यमंत्रीही आयोगाविरोधात बोलल्याची ही सुळेंची प्रतिक्रिया। उद्याच्या निकालामध्ये महायुतीचाच विजय होईल, राज्यामध्ये भाजपच सगळ्यात मोठा पक्ष ठरेल, मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला विश्वास। मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनता आम्हालाच आशीर्वाद देईल, मंत्री बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। अनेक ठिकाणी 51% अधिक मतदान भाजपला मिळालं, महायुतीचेच अधिक उमेदवार निवडून येतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। इंदापूरमध्ये राष्ट्रवादीच्या वृत्तीविरोधात लढत, आम्हाला त्यांची कार्यपद्धती मान्य नाही, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया, तर महायुतीतील राष्ट्रवादी पक्ष द्वेषानं काम करत असल्याचीही हर्षवर्धन पाटलांची टीका।
रत्नागिरीमध्ये नवरदेव मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचला. लग्नाच्या आधी नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला. राहुल शिवलकर असं नवरदेवाचं नाव. रत्नागिरीमध्ये लग्नाआधी नवरीनं बजावला मतदानाचा हक्क. नववधू समृद्धी सुर्वे मतदान केंद्रावर पोहोचली. मालवणमध्येही लग्नापूर्वी नवरीनं मतदानाचा हक्क बजावला. सर्व मतदारांनी मतदान करावं, नवरी मुलीचं मतदानानंतर आवाहन. बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव मतदानाला पोहोचला. वर्ध्याच्या पुलगाव नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला नवरदेव पोहोचला. अक्षय बहादूरकर असं नवरदेवाचं नाव. बोहल्यावर चढण्यापूर्वी येवल्यामध्ये वधू आणि वराचं मतदान. लग्नाच्या वेशातच वधूवर मतदान केंद्रावर लग्नाआधी मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. नंदुरबारच्या तळोद्यामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये लग्नाच्या अगोदर नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला. लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशीही मतदान करून त्यानं कर्तव्य पूर्ण केलं. नाशिकमध्ये मतदानाच्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराचं लग्न. बोहल्यावर चढण्याआधी बजावला मतदानाचा हक्क. मात्र मतदान आणि लग्न एकाच दिवशी आल्यामुळे तरुणाची चांगलीच धावपळ. पुणे जिल्ह्यातील भोर या ठिकाणी आजी माजी आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. प्रभाग क्रमांक 9च्या मतदान केंद्राच्या बाहेर मोठा गोंधळ. सांगलीच्या जत नगर परिषदेच्या मतदानादरम्यान गोंधळ. मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी. प्रभाग 5 मधील भाजपचे उमेदवार प्रणिता यादव यांना केंद्राबाहेर काढण्यावरून महिला पोलीस कर्मचारी आणि यादव यांच्यामध्ये आधी वाद झाला. त्यानंतर यादव समर्थकांनी मतदान केंद्रात घुसत पोलिसांशी हुज्जत घातली. बीडच्या गेवराईमध्ये मतदानादरम्यान आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने-सामने. आमदार विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंग पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धजीत पंडित आमने-सामने. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने. किरकोळ कारणावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी. जिंतूरच्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील घटना. हाणामारीच्या घटनेमुळे काही काळ तणाव. परभणीच्या सेलूमधील प्रभाग क्रमांक 8 मध्ये मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवारांमध्ये वाद. मतदान केंद्रावरील खोली क्रमांक 1 मध्ये उमेदवार वारंवार येत असल्यामुळे पोलीस आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये मोठा वाद. पैसे वाटपाच्या संशयावरून सेना भाजप आमने-सामने. सावंतवाडीतील प्रकार, पोलिसांकडून मध्यस्थी. बूथ लावण्यावरून चिपळूणच्या गोवळकोट परिसरामध्ये 2 गटात जोरदार बाचाबाची. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने. 100 मीटरच्या आत बूथ लावल्याच्या कारणावरून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा गोवळकोट येथे दाखल. जळगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. मुक्ताईनगरमधील मतदान केंद्रावर मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. पोलिसांनी भाजप उमेदवाराला केंद्रावर अडवल्यामुळे त्यांनी केला संताप. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये पोलिसांनी 49,500 रुपये केले जप्त. एका उमेदवाराच्या प्रतिनिधीनं पैसे फेकल्याची प्राथमिक माहिती. पैसे फेकणारा तरुण फरार. पोलिसांकडून 500 रुपयांच्या नोटांची बंडल जप्त. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये किरकोळ कारणातून पोलीस आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची. त्र्यंबकेश्वरमधील नूतन त्र्यंबकेश्वर विद्यालय इथल्या मतदान केंद्रावर राडा. नाशिकच्या सिन्नरमध्ये भाजपनं उमेदवारांना पैसे वाटल्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप. कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ. पोलिसांनी मध्यस्थी करत बाचाबाची करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली समज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.